रघुनाथा, अरे तुला कल्पना सुद्धा नाहीये रे की मी केलेल्या मदतीची परतफेड तुला फार मोठी किंमत देऊन चुकवावी लागणार आहे। मी प्रत्येकाला दिलेलं कर्ज व्याजासहितच वसूल करतो आणि यावेळी त्या व्याजाचं नाव आहे पौलमी। पौलमी लवकरच येईल मी वसुलीला। फुटणार, नारळ फुटणार। फुटणार, हा नारळ फुटणार। शिवशंकर शंभो। अचानक दिव्याची ज्योत कशी काय मंदावली? रघुनाथा, सतत काहीतरी विचित्र घडतंय। आता हा कसला संकेत आहे? अचानक काळवंडून कसं आलंय? आई, अगं या दिवसामध्ये वातावरण असं अचानक बदलतं। हे बघ, तू कुठलाही नकारात्मक विचार करू नकोस। आई, आपल्याला कर्ज मिळालंय, आता आपण राधावर उपचार करू शकतो। देवी आईच पावली म्हणायची रे बाबा। आता आपली राधा लवकर बरी होणार। हो, आता आपली राधा बरी होणार। नारळ फुटणार, नारळ फुटणार। घरट दुभंगणार, घरट दुभंगणार। स्वामी आधी नारळाबद्दल बोलले आणि आता हे घरट, म्हणजे हे रघुनाथचं भविष्य तर नाही ना? त्याचं घरट दुमंगणार आहे की काय? काहीतरी विपरीत घडणार आहे का? आई, आम्ही 4-8 दिवसात परत येऊ सोलापूरहून उपचार घेऊन। काळजी घे। पौलमी, आजीची काळजी घे बाळा। सासूबाई, नवरात्री देवी आईची सेवा करायची तर ते सोडून माझ्या उपचारांसाठी बाहेर जावं लागतंय। त्याची खंत लागून राहिली हो। दादा, नको काळजी करूस। आम्ही रोज देवीची सेवा करू, रोज देवीला माळ चढवू आणि तुझं मन देवी समोर रोज जाईल असंच समज। आई, तू फक्त बरी होऊन परत ये, एवढंच माझं देवीकडे मागणं आहे। हो बाळा, लवकर बरी होऊन येईन हा।
रघुनाथराव अरे व्यंकटराव, नमस्कार. नमस्कार. व्यंकटराव, अहो तुमच्या हाताला काय झालं? काही नाही हो, गरम पाण्याचं भांड उचलताना अचानक कलंडलं, त्यामुळे हात भाजले माझे. ते राहू द्या हो. बर, तुम्ही दोघ जण सोलापूरला चाललात ना? असं करा, माझी बैलगाडी घेऊन जा. गाडीवानाला आधीच सांगितलंय मी, तो वेशी जवळ भेटेलच तुम्हाला. अहो अहो व्यंकटराव, तुम्ही कशाला त्रास घेताय उगाचच? हे बघा, बैलगाडीची काही गरज नाही, आम्ही जाऊ की पायी पायी. अहो त्रास कसला रघुनाथराव? आणि मी काय कोणी परका आहे का? हे बघा, गावातले सगळे जण घरातल्या सारखेच आहेत, हो की नाही गोपिकाबाई? अहो आपलं गाव म्हणजे एक मोठं कुटुंबच आहे, म्हणजे आपण एकाच घरातले नाही का झालो? तेव्हा आता तुम्ही निश्चिंत जा, इकडची काळजी अजिबात करू नका. मी लक्ष ठेवतो तुमच्या घरावर आणि पौलमीवर सुद्धा. अहो म्हणजे त्यांना काही हवं नकोय का ते बघतो मी. आणि हो, उपचार घेतल्याशिवाय परत येऊ नका हा. आणि जर का काही लागलं तर ताबडतोब निरोप धाडा मला. ठीक आहे व्यंकटराव, येतो. आई, येतो ग. सावकाश. चल. दिशा फरकटतीये, सुखाची वाट सोडून दुःखाच्या वाटेकडे चालला. बरं पौलमी, मी देवी समोर दिवा लावते हा, यांच्या सुखरूप परतीसाठी. मी सुद्धा येतो. काका काका का? बर, काय आहे? तुम्ही खूप मोठे उपकार केलेत आमच्यावर. कर्ज दिल्याबद्दल आभार. खरंच खूप काही केलं तुम्ही आमच्यासाठी. पौलमी, अगं उपकार कसले त्यात? मी तुझा हक्काचा आहे की नाही? म्हणजे तुमच्या सगळ्यांचा हक्काचा आहे की नाही मी? अगं तुमच्यासाठी नाही करायचं तर आणखी कुणासाठी करायचं? बरं हे बघ, तुझे आई बाबा परगावी गेलेत औषधोपचारासाठी. तेव्हा जर काही लागलं तर तडक माझ्या घरी निघून यायचं. तुझं स्वतःचं हक्काचं घर आहे असं समजायचं. हो, काय लागलं तर नक्की ये. बरं चल, येऊ मी? हो. हा. पौलमी, अगं काय आहे ना, अगं बोलून बोलून माझ्या घशाला ना कोरड पडली. थोडं पाणी आणतीस का प्यायला? हो, आणते. पौलमी, गार गार. हे घ्या पाणी. अगं हाताना लागलाय ना माझ्या, त्यामुळे तांब्या धरता येणार नाही मला. त्यापेक्षा तू असं करतेस का, तुझ्याच हाताने पाणी पाजतेस का मला? हा, दे.
आता माझं मन थोडं तृप्त झालं. येते. हो, मीही येतो. पौलमी, म्हटलंच होत मी, या उंबरठ्यापर्यंत अंतर कापायला फार वेळ लागणार नाही व्यंकटला. पौलवी, अगं नवरा म्हणून तुला माझी सेवा करायचीच आहे आणि तो सोनेरी दिवस लवकरच येईल. दिशा भरकटतीये, दिशा भरकटतीये.